नमस्कार मित्रांनो, न्यू जी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन विभाग भरती संबंधित संभाव्य प्रश्नपत्रिका भाग 6 विषयी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तसेच मित्रांनो, यामध्ये आपण मराठी व्याकरण तसेच जनरल नॉलेज आणि काही बुद्धिमत्ता चाचणीवरील काही प्रश्न आपण यामध्ये घेतलेले आहेत. त्यासाठी हे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नांविषयी माहितीही कळेल. आणि तसेच मित्रांनो, आपले पशुसंवर्धन विभाग भरती संबंधित जेवढे व्हिडिओ मी बनवले आहेत ते पाहण्यासाठी तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पशुसंवर्धन ची जी प्लेलिस्ट आहे तिथे जाऊन तुम्ही सविस्तर जे व्हिडिओ आहेत ते पाहू शकतात. चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर पहिला प्रश्न मित्रांनो, योग्य विरामचिन्ह घालून दिलेल्या वाक्याच्या मूळ अर्थात बदल न करता रचना करा. आणि प्रश्न आहे त्याने विचारले, आवडले का तुला हे पुस्तक? बघा, योग्य विरामचिन्ह घालून वाक्याचे मूळ अर्थ जो असतो तो बदल न करता रचना करायला लावली. आता प्रश्न जसा दिला आहे तसंच टाकायचे आहे आणि तिथं योग्य विरामचिन्ह लावायचे आहे. तर पर्याय दिला आहे बघा मित्रांनो, त्याने विचारले, आवडले का तुला हे पुस्तक? बघा, यामध्ये सुद्धा म्हणजे जे चिन्ह वापरून योग्य असा अर्थ जुळला नाही. सेकंड आहे, त्याने विचारले, आवडले का तुला हे पुस्तक? तिसरं आहे, त्याने विचारले, आवडले का तुला हे पुस्तक? त्याने विचारले, आवडले का तुला हे पुस्तक? म्हणजे पहिलं, दुसरं आणि चौथं यामध्ये जसा प्रश्न आहे तसाच अर्थ जुळतो आहे. पण बघा, पर्याय क्रमांक दुसरा आहे, त्याने विचारले, आवडले का तुला हे पुस्तक? म्हणजे योग्य विरामचिन्ह वापरून जो अर्थ स्पष्ट होतो तो म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आता बघा, कपिलाषष्ठी इथं पहिले विलांटी दुसरे विलांटी दिले. इकडं तसं जे फक्त इथं ट आणि ठ दिला आहे. तर कपिलाषष्ठी तर पर्याय क्रमांक 14 बघा, याचे आन्सर पर्याय क्रमांक 14 असेल. पुढचा प्रश्न आहे, कधी नाश पावणार नाही असा. आता बघा, कधी नाश पावणार नाही असा कोण? नाशवंत म्हणजे त्याचे नाश होणार आहे तो नाशवंत. अनावरण पण नाही होणार. तसंच अल्पजीवी म्हणजे थोडाफार जगणारा. आणि पर्याय क्रमांक 14 आहे बघा, अविनाशी. अविनाशी म्हणजे त्याचा कधी विनाश होणार नाही असा तो अविनाशी. म्हणजे कधीही नाश पावणार नाही असा कोण? अविनाशी. पर्याय क्रमांक 14. पुढचा प्रश्न आहे, डोळ्यात केर आणि कानात फुंकर. अगदी सोपे बघा मित्रांनो. कुठली मन जे असेल अगोदर ती योग्य समजा. म्हणजे मन कशा पद्धतीने विचारलेली आहे. डोळ्यात केर आणि कानात फुंकर म्हणजे डोळ्यात कचरा गेला आहे आणि तुम्ही कानात फुंकर मारतायत, म्हणजे मग ही चुकीची क्रिया झाली. तर खाली बघा दिले, डोळे आणि कान यांचे संबंध असणे, रोग एक आणि उपाय अनेक करणे. तसेच रोग एक आणि उपाय भलताच, डोळ्यात कचरा गेल्यास कानात फुंकर मारावी. तर बघा, पर्याय क्रमांक तिसरा दिला आहे, रोग एक आहे. म्हणजे कचरा डोळ्यात गेला आहे आणि तुम्ही कानात फुंकर मारताय, तर म्हणजे रोग एक आहे आणि उपाय भलताच करताय. त्याचे आन्सर असेल पर्याय क्रमांक तिसरा. पुढील प्रश्न आहे, पुढील म्हणींचा अर्थ ओळखा. स्वार्थी आला आणि शास्त्री गेला. हे बघा, हे जे मन आहे मित्रांनो, या म्हणी आहेत डोळ्यात केर आणि या ज्या म्हणी आहेत या खूप विचारल्या जातात. स्वार्थी आल्याने शास्त्री गेले म्हणजे स्वार्थी आल्याने शास्त्री गेले. बघा, पर्याय क्रमांक तिसरा दिला आहे, स्वार्थापोटी विद्वत्ता गेली. म्हणजे जे तुम्ही अगोदर म्हणजे काय बोलतो आपण, जे अगोदर आपल्याकडे होतं ते म्हणजे स्वार्थासाठी आपण ते गमवून टाकलं. याचा अर्थ म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा, स्वार्थासाठी आपण जे आपल्याकडे होतं ते सुद्धा आपण हरवून टाकलं. ते पर्याय क्रमांक तिसरा. पुढचे आहे, पाणीपंत झाले या शब्दाच्या ध्वन्यार्थ ओळखा. बघा मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न विचारला जातो बहुतेक वेळा आणि याचे आन्सर काही विद्यार्थी काय लिहितात, पानिपतचे युद्ध झाले होते ते फेमस होते. तर पानिपत झाले म्हणजे पानिपतचे युद्ध झाले, लगेच त्याचे आन्सर पर्याय क्रमांक पहिले लिहून टाकणार. तर मित्रांनो, याचा अर्थ तो नाही मित्रांनो. पानिपत झाले म्हणजे काय? बघा, पर्याय दिले अगोदर पर्याय वाचा तरच आन्सर द्यायचं. पानिपत झाले म्हणजे पानिपतचे युद्ध झाले, सर्वनाश झाला, सगळीकडे पाणीच पाणी झाले आणि पानिपतच्या गोष्टी सांगितल्या. बघा, पानिपतच्या गोष्टी सांगितल्या हा तर मॅच होत नाही. सगळीकडे पाणीच पाणी झाले हा सुद्धा मॅच होत नाही. पहिला आणि दुसऱ्यामध्ये थोडं कन्फ्यूज होणार. पानिपत झाले म्हणजे पानिपतचे युद्ध झाले, सर्वनाश झाला. इथं काय लिहिलं आहे, शब्दातील ध्वन्यार्थ ओळखा. म्हणजे शब्दात काय दिलेलं आहे, पानिपत.
बघा पानिपंत म्हणजे सर्वनाश. जे पानिपंत जे युद्ध झाले होते त्यामध्ये खूप काही म्हणजे लोकांचे मृत्यू झाला, त्यानंतर खूप काही विनाश झाला म्हणजे सर्वनाश झाला, त्याच्यानुसार असेल सर्वनाश. पुढचा प्रश्न आहे, सजातीय या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा सजातीय विजातीय, अगदी सोपं आहे. पर्याय क्रमांक दुसरा सजातीय विजातीय. पुढचा प्रश्न आहे, पर्वत या शब्दात समानार्थी नसलेला शब्द ओळखा. बघा मित्रांनो, हा सुद्धा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. पर्वत काही शैल्य, अंचल, हिमालय, गिरी, तर काही लगेच लिहून देतील की हिमालय सुद्धा आहे, गिरी पण आहे, अंचल आहे, शैल्य नाही किंवा अंचल यापैकी. पण हिमालय ते असं समजतील की पर्वतला हिमालय हा समानार्थी शब्द आहे. पण मित्रांनो, हिमालय हे नाव आहे, पर्वतला समानार्थी शब्द अंचल, गिरी, शैल्य हे जे आहे हे समानार्थी शब्द आहेत. आणि समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे, तो म्हणजे हिमालय. चला पुढचा प्रश्न पाहूया. विषकन्या हे नाटक कोणी लिहिले? बघा मित्रांनो, अगदी हे इम्पॉर्टंट मुद्दा आहे हा. म्हणजे मराठी व्याकरणमध्ये कधी कधी बघा मित्रांनो, कधी कधी शब्द नीट आहे का की मराठी व्याकरणचे जे प्रश्न असतात त्यामध्ये कधी कधी अशा पद्धतीने एक किंवा दोन प्रश्न तुम्हाला विचारलेच जातात की विषकन्या हे नाटक कोणी लिहिले, म्हणजे नाटक संबंधी की या नाटकाचे लेखक कोण, या कादंबरीचे लेखक कोण, किंवा ही कादंबरी कोणी लिहिली. अशा पद्धतीचे एक किंवा दोन क्वेश्चन असतात, ते मराठीचे व्याकरणचे जे प्रश्न येतात त्यामध्ये विचारले जातात. तर यामध्ये लिहिलं आहे विषकन्या हे नाटक कोणी लिहिले, तर लिहिलं आहे मालतीबाई बेडकर, तसेच राबी गुंजीकर, म बा चितळे आणि पु बा भावे. बघा मित्रांनो, विषकन्या हे जे नाटक होतं ते पु बा भावे यांनी लिहिलं होतं. पुढचा प्रश्न आहे, काळे पाणी ही कादंबरी कोणी लिहिली होती? तर काळी पाणी हे जी कादंबरी ती सुद्धा फेमस झाली होती, ती विदा सावरकर यांनी लिहिली होती. पुढचा प्रश्न आहे, लवाद या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा. लवाद म्हणजे काय? त्याच्यानुसार आहे, उभय पक्षाच्या सहमतीने नेमलेला मध्यस्थ. जसं राजकारणामध्ये एखाद्या सदस्याला नेमलं जातं, तसाच म्हणजे उभय पक्षाच्या सहमतीने नेमलेला जो मध्यस्थ असतो त्याला लवाद असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, गळ्यातील ताईत या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. बघा मित्रांनो, गळ्यातील ताईत अगदी सोपं आहे. आपली आई किंवा आपल्यावर जास्त प्रेम करणारा जो व्यक्ती असतो तो म्हणतो तो असं पण म्हणतो कधी कधी, ओ मेरा दिल का तारा आहे. हिंदीमध्ये म्हणतो ओ मेरे दिल का तारा आहे. तसंच तो माझ्या गळ्यातील ताईत आहे. म्हणजे अतिशय आवडती व्यक्ती जी असते त्या संबंधित हे वाक्प्रचार वापरले जाते. म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा. पुढचा प्रश्न आहे, अंथरूण पाहून पाय पसरावे. ही जी म्हण आहे ती सुद्धा फेमस आहे की आपली जशी ऐपत असते त्या ऐपतीनुसार वागावे. म्हणजे पर्याय क्रमांक 1, आपली ऐपत व वकूफ पाहून वागावे, म्हणजे ऐपतीनुसार वागावे. पुढचा प्रश्न आहे, काल म्हणे खूप पाऊस पडला या वाक्यातील अव्ययाचे प्रकार ओळखा. बघा मित्रांनो, काल म्हणे खूप पाऊस पडला. मी तुम्हाला अगोदरपासून सांगत येते की जे क्रियाविशेषण, केवळ प्रयोगी, शब्दयोगी, अव्यय, उभयनामी, अव्यय असे जे व्याकरणमधील जे पॉईंट आहेत त्यांची व्याख्या एकदा वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याच्या कुठल्याही प्रश्नाला तर पटकन त्याचे उत्तर हे देता येईल. आता क्रियाविशेषण बघा, काल म्हणे खूप पाऊस पडला म्हणजे पाऊस पडणे एक क्रिया झाली. तर अगदी सोपं, म्हणजे क्रियाविशेषण अव्यय आला, कारण की काल म्हणे खूप पाऊस पडला आणि पाऊस पडणे ही एक क्रिया आहे. तर मग क्रिया विशेषण अव्यय, पर्याय क्रमांक पहिला. पुढच्या आहे, भाववाचक नामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. प्रश्न काय, भाववाचक नामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. आणि पर्याय दिलेले आहेत, पाटील, तसेच सोमवार, श्रीमंत, पौरुषत्व. बघा मित्रांनो, तर भाववाचक, भाव म्हणजे आपण बोलतो ना आतील भाव, तुझ्या आतील भाव स्पष्ट झाले. तर पाटील तर नाला, कारण की आपण पाटील हे सरनेमसुद्धा असू शकतं किंवा पाटील गावातला जो पाटील असतो त्यालासुद्धा पाटील म्हणतो. सोमवार हा सुद्धा एक वार आला, त्याच्यातसुद्धा भाव वगैरे स्पष्ट होत नाही. श्रीमंत एक जो श्रीमंत म्हणजे आपण बोलतो पैसेवाला जो व्यक्ती असतो त्याला श्रीमंत म्हणतो, तो आतील भाव स्पष्ट होत नाही. तर बघा पर्याय क्रमांक चौथा आहे, पौरुषत्व. म्हणजे
त्याच्या आतील गुण एक स्पष्ट झालेला आहे, मग त्याच्या पर्याय असेल पर्याय क्रमांक 4. 100 हवा या विशेषणाच्या पर्याय ओळखा. बघा मित्रांनो, हे सुद्धा इम्पॉर्टंट असतं, कारण की यामध्ये सुद्धा खूप विद्यार्थी कन्फ्यूज होतात की 100 हवा मग क्रमवाचक येईल किंवा गणनावाचक येईल. पृथकवाचक तर येणारच नाही, आवृत्तीवाचकसुद्धा येणार नाही, पण क्रमवाचक आणि गणनावाचकमध्ये कन्फ्यूज होतील की 100 हवा या विशेषणाचे पर्याय ओळखा. तर बघा मित्रांनो, असे जे प्रश्न आहेत ते तुम्ही एकदा म्हणजे मराठी व्याकरण त्याचे पुस्तक फक्त एकदा नीट वाचा, त्यानंतर तुम्हाला हे प्रश्न अवघड जाणार नाही. 100 हवा म्हणजे क्रमानुसार आपण बोलतो ना, 13वा 14वा 15वा अशा 100 हवा म्हणजे क्रमवाचक, क्रमाने येणारी जी संख्या आहे 100 हवा. तर पर्याय क्रमांक 1 क्रमवाचक संख्या विशेषण. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वाक्य रीती भविष्यकाळ या प्रकारातील आहे. तर बघा पर्याय क्रमांक 14 दिला आहे, मी पुस्तक वाचत जाईन. म्हणजे एक कल्पना केली की मी पुस्तक वाचत जाईन, जे रीती भविष्य काळातील ते वाक्य झालं. पुढचा प्रश्न आहे, काम करा म्हणजे यश येईल. हे वाक्य टिंबटिंब आहे. काम करा म्हणजे यश येईल. बघा एक संकेत दिला आहे की काम केलं तरच यश येतं, म्हणजे संकेतार्थी. त्याचा पर्याय असेल 3. आज्ञा तर दिलीच नाही, कारण की आज्ञा देणे म्हणजे आज्ञा आपण कुठल्या तरी कामाची या आज्ञा वगैरे देतो म्हणून त्याच्या आज्ञार्थी येतं. धातुसाधितसुद्धा येत नाही, मग संकेत आहे, कारण की काम केलं तरच यश भेटतं, मग संकेतार्थी आन्सर त्याचं येईल. पुढचा प्रश्न आहे, माणूस आशेवर जगत असतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा मित्रांनो, माणूस जो असतो तो आशेवर जगत असतो या वाक्यातील प्रयोग ओळखायला लावलेला आहे. तर पर्याय दिलेले आहेत, अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, भावे आणि कर्मणी. बघा मित्रांनो, याचे आन्सर तुम्हाला कमेंट्स करायचे की माणूस आशेवर जगतो या वाक्यातील प्रयोग तुम्हाला ओळखायला लावला आहे, आणि याचे आन्सर तुम्हाला कमेंट्स करायचे आहे. चला पुढचा प्रश्न आहे, बुद्धिमत्ता चाचणीवर हा प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दाचा संबंध जोडून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य शब्दाचा पर्याय निवडा. बघा प्रश्न आहे, मार्च, ऑक्टोबर, जून प्रश्नचिन्ह. बघा मित्रांनो, अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांचे उत्तर शोधताना सुरुवातीला जे शब्द दिले किंवा जे अंक दिलेले असतात त्या दोघांमध्ये डिफरंट आपल्याला शोधायचा असतो. बघा मित्रांनो, मार्च आणि ऑक्टोबरमध्ये 6 महिन्यांचा डिफरंट येतो, म्हणजे मार्च हा ऑक्टोबरनंतर 6 महिन्यानंतर ऑक्टोबर येतो. आणि जून आणि प्रश्नचिन्ह दिले जून पुढं, तर जून आणि पर्यायपैकी जे 4 पर्याय दिले ते आपल्याला मॅच करायचे असतात. तर जूनमध्ये बघा ऑगस्ट पाहिलं तर जून, जुलै, ऑगस्ट 3 नंबरवर येतो. जानेवारी अगोदर येत असल्यामुळे तो आपल्याला तिथं जुळत नाही. पुढच्या मेसुद्धा अगोदर येतो, आणि नोव्हेंबर आहे तो नोव्हेंबरसुद्धा 5व्या नंबर येतो. म्हणजे मग सुरुवातीपासून जी आपले आन्सर आहे ते जुळत नाही. तर आपण शेवटून शोधूया मित्रांनो. बघा शेवटून जर बघितलं तर आपल्याला पहिले जे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च जे महिन्यांचे जी क्रमांक आहे त्यानुसार योग्य पद्धतीने आपल्याला आन्सर हे शोधायचे आहे. तर आपल्याला सुरुवातीला जानेवारी येतो म्हणून जानेवारी बघूया. तर आता जानेवारी आणि त्यानंतर मार्च येतो. मग आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, म्हणजे जानेवारी आणि मार्चमध्ये 1 महिना आला. त्यानंतर मार्च नंतर जून येतो, बरोबर. तर जून, मार्च, एप्रिल, मे आणि जून, म्हणजे मार्च आणि जूनमध्ये 2 महिने आले, बरोबर. सुरुवातीला 1 महिना आला, सेकंडमध्ये 2 महिने. आता जून आणि ऑक्टोबर यामध्ये डिफरंट बघा, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, ऑक्टोबर, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, मग ऑक्टोबर, म्हणजे 3. त्या दोघांमध्ये 3 महिने आले. तर अशा पद्धतीने 1, 2, 3 क्रमांकिका तुमची जी आहे ती बरोबर जुळली. त्याचे आन्सर असेल पर्याय क्रमांक 2 जानेवारी. पुढच्या आहे, जर BARK हा शब्द, म्हणजे बार्क हा शब्द 2-11-811 असा लिहिला तर काळ हा शब्द कसा लिहाल. बघा मित्रांनो, अगदी सोपा आहे. B हा 2 नंबर येतो, 1 हा 1 नंबर येतो, तसेच आर जो आपला अंक येतो ABCD प्रमाणे 18 नंबर येतो, K 11 नंबर येतो. त्याचप्रमाणे काळ या शब्दाचे आपल्याला उत्तर शोधायचे आहे. तर बघा त्याचे आन्सर तर कसं येईल, C 3 नंबर येतं, त्यानंतर A हा 1 नंबर येतो, R हा 18 नंबर येतो, D हा
4 नंबर येतो. म्हणजे काय आन्सर असेल त्याचं 311 84. पर्याय क्रमांक तिसरा. पुढचा प्रश्न आहे, जर बघा पुढले, जर बेरीज म्हणजे भागाकार, वजाबाकी म्हणजे गुणाकार, तसेच पुढे लिहिलं बघा, वजाबाकी म्हणजे गुणाकार, भागाकार म्हणजे बेरीज व गुणाकार म्हणजे वजाबाकी. तर 36 गुणिले 12 बरोबर 4 आहे. सॉरी, पुढे दिलं आहे 36 गुणिले 12 बेरीज 4 भागिले 6 बरोबर 2 मायनस 3. तर त्याचे आन्सर शोधायला लावलं आहे. बघा मित्रांनो, जसं वरती झालेलं आहे त्या पद्धतीने इथं आपल्याला जे चिन्ह आहे ते चेंज करून त्याचे आन्सर काढायचे आहे. तर या प्रश्नाला सुद्धा आन्सर तुम्हाला कमेंट्स करायचे, तर याचेसुद्धा तुम्ही लवकरात लवकर कमेंट्स करा. पुढचा प्रश्न आहे, जर माणसाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला उंदीर म्हटले व उंदराला गाढव म्हटले, तर बुद्धिमान प्राणी कोणता? बघा, कन्फ्यूज करणारा प्रश्न. जर काही विद्यार्थी असा अंदाज लावतील की जर माणसाला कुत्रा म्हटले म्हणजे माणसाचा कुत्रा झाला, कुत्र्याला मांजर, कुत्र्याच्या परत मांजर झाली, त्यानंतर मांजराला उंदीर म्हटले व उंदराला गाढव, तर मग गाढव म्हटले, तर बुद्धिमान प्राणी कोण? तर काही जे विद्यार्थी असतील ते गाढवसुद्धा लिहू शकले असते, पण इथं बघा पर्यायामध्ये गाढव दिलं नाही, कारण उंदराला गाढव म्हटले, लास्टमध्ये उंदराच्या गाढव झाले, पण पर्यायामध्ये गाढव दिलेला नाही. तर मग बुद्धिमान प्राणी कोण आपल्याला शोधायचे आहे. बघा, सुरुवातीचे जे वाक्य, जर माणसाला कुत्रा म्हटले म्हणजे माणसाला कुत्रा म्हटलेलं आहे, तर मग इथं बुद्धिमान प्राणी कोण असेल? कुत्रा, म्हणजे माणूस. माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे, म्हणजे माणसाला कुत्रा इथं म्हटलेलं आहे. तर आन्सर येईल पर्याय क्रमांक तिसरा. पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रश्नात दिलेल्या 4 आकृत्यांमध्ये काही संख्या दिल्या आहेत. 4 पैकी 3 आकृत्यातील संख्या काही नियम पाळतात, पण एका आकृतीतील संख्या नियम पाळत नाही. पुढीलपैकी गटात न बसणारी आकृती शोधा. बघा मित्रांनो, इथे दिलं आहे, पुढील प्रश्नात दिलेल्या 4 आकृत्यामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. 4 पैकी 3 आकृतीतील संख्या काही नियम पाळतात, पण एका आकृतीतील संख्या नियम पाळत नाही. पुढीलपैकी गटात न बसणारी आकृती शोधा. बघा इथे लिहिलं आहे 1 2, सुरुवातीला जो पर्याय 1 2 3 4 म्हणजे बरोबर तुमच्या अनुक्रमांकात जुळली. त्यानंतर दुसऱ्या पर्याय दिला आहे बघा 3 4 5 6 म्हणजे ती पण जुळत आहे. त्यानंतर बघा चौथा पर्याय दिला आहे 4 5 6 इकडे दिलेला आहे, त्यामुळे जी अनुक्रमानिका आहे ती सरळ जुळत नाही, म्हणजे याचे आन्सर असेल पर्याय क्रमांक तिसरा. पुढचे प्रश्न पाहूया, जनरल नॉलेज प्रश्न मित्रांनो. केंद्र सरकारने यंदाचे अर्थसंकल्पात युवा वर्गाला कौशल्य विकासातून उपजीविकाची खात्री देण्यासाठी कोणत्या योजना आणण्याचे जाहीर केले? तर स्वयं, संकल्प, ध्येय आणि सिद्धांत. त्याचे आन्सर आहे संकल्प. पुढचा प्रश्न आहे, रत्नागिरी जिल्ह्यातून खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्ग जातो? तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 हा रत्नागिरी जिल्ह्यातून जातो. खालीलपैकी कोणती नदी भारतातील सर्वात लांब नदी आहे? तर उत्तर आहे गंगा. भारतातील सर्वात लांब नदी गंगा ही आहे. पुढचे आहे, उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उटी हे थंड हवेचे ठिकाण तमिळनाडू या राज्यात आहे. पुढचा प्रश्न आहे, पोर्ट ब्लेअर ही कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे? ती जर बघा मित्रांनो, पोर्ट ब्लेअर ही कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे? ते उत्तर आहे अंदमान आणि निकोबार. तसेच जारवा ही आदिवासी जमात देशातील खालीलपैकी कुठे आढळते? तर त्याचे उत्तरसुद्धा अंदमान निकोबार आहे. जारवा ही जी आदिवासी जमात आहे ती अंदमान आणि निकोबार इथे आढळते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचे उत्तर आहे अहमदनगर. कळसुबाई जे शिखर आहे ते अहमदनगर या जिल्ह्यात आहे. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर उत्तर आहे 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली होती. पुढचा प्रश्न आहे, बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थी पडले ती पावनखिंड कोणत्या 2 किल्ल्यांच्या मध्ये आहे? बाजीप्रभू देशपांडे जे होते ते कुठे मरण पावले ते 2, म्हणजे ते किल्ले कुठले? तर पन्हाळगड आणि विशाळगड. पर्याय क्रमांक दुसरा. खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाच्या जन्म रत्नागिरी जिल्ह्यात झालेला नाही? तर याचे आन्सर तुम्हाला
कमेंट्स करायचे. अशा पद्धतीने 3 प्रश्नाचे आन्सर तुम्हाला कमेंट्स करायचे. एक मराठी व्याकरण, दुसरा तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीवरील व तिसरा जनरल नॉलेज. त्यानुसार तुमची प्रॅक्टिससुद्धा होत जाईल. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर पार पडला? तर उत्तर आहे रायगड. शेवटचा प्रश्न मित्रांनो, आग्र्यातील ताजमहल या प्रसिद्ध वास्तूची निर्मिती खालीलपैकी कोणत्या मोगल सम्राटाच्या काळात झाली? तर उत्तर आहे शहाजहान. शहाजहानच्या काळात ही ताजमहलची ही जी वास्तूची निर्मिती ती झाली होती. तर अशा पद्धतीने आपण मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी आणि जनरल नॉलेज काही प्रश्नांविषयी माहिती आपण पाहिली. तसे मित्रांनो, मागे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी एक प्रश्न विचारला होता, तो म्हणजे संत तुकडोजी महाराजांचे मूळ नाव काय? तर 4 पर्याय दिले होते. पहिला होता माणिक खंडोजी ठाकूर, माणिक बंडोजी ब्राह्मवट होतं आणि माणिक नवरोजी ठाकूर, माणिक तुकडोजी ठाकूर. तर मित्रांनो, त्याचा आन्सर होतं पर्याय क्रमांक दुसरा माणिक बंडोजी ब्राह्मभट. तर जे संत तुकडोजी महाराज जे होते त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी ब्राह्मभट होते. अशा पद्धतीने आपण आज संभाव्य प्रश्नपत्रिका 6 विषयी माहिती पाहिली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.